हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आज कसं आहे ना, बाहेर थोडा पाऊस येत होता आणि असं छान कुरकुरीत असं काहीतरी खावं असं वाटत होतं. त्यानंतर फ्रीजमध्ये बघितलं, एक ॲव्होकाडो भेटलं. त्यानंतर म्हटलं चला ह्याचं सँडविच वगैरे काहीतरी असं बनवून खावं. तर एकच होतं आणि दोघांना बनवायचं होतं. तशी 2 सँडविच बनली. फुल मसाला आतमध्ये घातला होता. त्याला मस्त असं कट करून घेतलं. त्याच्यामध्ये आत मोठी गोल आकाराची बी असते ती काढली. आणि असं खराब वगैरे निघालं नव्हतं ना, तर शक्यतो ॲव्होकाडो जास्त खराब मागच्या वेळेची निघाली होती. पण हे खूप छान आणि फ्रेश होतं. आणि याचा आतला जो गर असतो ना, तो चमच्याने एकदम व्यवस्थित असा काढता येतो. तर एक चमचा घेतला आणि ॲव्होकाडोचे 2 भाग केले आणि व्यवस्थित असं तुम्ही बघू शकता किती छान असं आतला गर त्याचा काढून घेतलेला आहे. आणि तशाच पद्धतीनं ह्या दुसऱ्यासुद्धा ॲव्होकाडोचा मी आता गर काढून घेतला आहे. तर खरंच हे फ्रूट ना एवढं आपल्या शरीरासाठी हेल्दी आणि पौष्टिक आहे ना खूप. आणि तसं म्हणायला गेलं तर महाग पण आहे बरं का. इंडियामध्ये मला वाटतं 100 रुपयाला भेटतं आणि अमेरिकेत उलटं स्वस्त आहेत हे फळं. त्या दिवशी मला वाटतं मी आपणा बाजारमधून $1ची 5 का काहीतरी आले होते, असं का $2ची 5 आले होते. हां सॉरी, $2ची 5 आले होते. तर त्याला चमच्यानं मस्त असं मॅश करून घेतलं. त्याच्यानंतर बारीक चिरून घेतला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आणि हे सगळं आता याच्यामध्ये ॲड करते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काकडी वगैरे असं म्हणजे ॲड करू शकता ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे. माझ्याकडं काकडी होती पण मला आवडत नाही म्हणून मी काय याच्यामध्ये ॲड केली नाही. आणि त्याच्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं. थोडं जास्त झालं एक खडा म्हणून त्यातलं काढून थोडंसं ठेवलं आणि बाकी टाकलं. आणि इथं मी काळी मिरी पावडर घेतली होती, तीसुद्धा थोडी नॉर्मल टाकायची, नाहीतर जास्त झाले तर खूप झणझणीत असं लागतं. त्यामुळे थोडीशी चिमटभर टाकलेली आहे मी. त्यानंतर माझ्याकडे होता चाट मसाला, तर थोडासा चिमटभर ना चाट मसालासुद्धा याच्यामध्ये टाकला होता. चाट मसाल्यानं कसं टेस्ट थोडी वेगळीच येते. सँडविचमध्ये छान लागते बरं का चाट मसाल्याची टेस्ट. त्यानंतर मस्त असं मिक्स करून घेतलं. आणि अगोदरच इथं मी ना बटर घेतलं होतं आणि ते बटरमध्ये थोडं बटर लावलं होतं थोडं त्यात पॅनला. आणि हे ब्रेड 2 होते ना, ते मस्त असे ब्राऊन होईस्तोपर्यंत बटर लावून भाजून घेतले होते. असे क्रिस्पी टाईपचे केले होते. बटर तर तसं मला खूप आवडतं, पण खरंच एकतर तब्येत एवढी जाड झाली आहे तरी पण माझं तोंड हात काही राहत नाही, खाताना खाऊन घेते. आणि ते व्यवस्थित क्रिस्पी झालं का त्यानंतर त्याच्यामध्ये हे जे आपण स्टफिंग बनवलं होतं ना, ते चमच्याने व्यवस्थित असं पसरून घेतलं. आणि आदल्यामधल्या भुकेला छोट्याशा असं कधी वाटलं ना, तर ॲव्होकाडोचं सँडविच तुम्हीसुद्धा बनवून ट्राय करा. खरंच खूप छान असं टेस्टी लागतं. आणि खरं म्हटलं तर ना, ही रेसिपी मी रोहिणीची बघितली होती बघा. तिचीच रेसिपी बघून मी ट्राय मारत आहे. पण खरंच खूप छान असं सँडविच झालं होतं. आणि त्याच्यानंतर टोमॅटो सॉस टाकायचं. तुम्हाला जर ते ग्रीन चिली सॉस टाकायचं असेल तर टाकू शकता. पण इथं मी ना टोमॅटो केचप टाकलेलं आहे. ते पण दाबून दाबून कंटाळले. किती वेळचे दाबत होते ते काय पडतच नव्हतं. आणि नंतर जे पडलं एकदम भस्कन पडलं. भस्कन पडल्यामुळे मग मी काय केलं, चमच्याने सगळीकडे पसरून घेतलं. आणि तसं सँडविचमध्ये ना कोणतं पण बनवलं तर मला आणि माझ्या मुलांना टोमॅटो केचपच आवडतं. आणि आमच्या आहोंना करायचं म्हटलं की बापरे, त्यांना तर ग्रीन चिली सॉसच आवडतो. आणि हे असं मस्त ब्राऊन करून घेतलं होतं बघा. आणि हातानेच पलटी मारली कारण इथं चमचा वगैरे तर नाही. आणि पुन्हा अजून बटरची आठवण आली तर पुन्हा अजून बटर ॲड केले आहे बघा मी. थोडंसं बटर लावून घेतल्यानंतर आणि हाताने पलटी करून घेतला. बघा तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनी एकदम मस्त छान असा ब्राऊन झालेला आहे बघा. आणि हे साईडून पण असं थोडा मसाला बाहेर आला आहे. एवढा स्टफिंग भरल्यानं त्याच्यामध्ये अगदी भरपूर भरलेला आहे. आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतला. आणि एकच झालं होतं, मग त्याचे 2 भाग केले कारण टेस्ट बघायला आमच्या आहोंना द्यायचं होतं. म्हटलं मला 1 पीस आणि त्यांना 1 पीस होऊन जाईल म्हणून मी त्याचे 2 भाग केले. आणि यांना मी विचारलं कसं झालं आहे सँडविच सांगा बरं. तर
कसं झालं ते म्हणले खरंच खूप छान झालं आहे आणि क्रिस्पी पण झालं आहे. आणि पुन्हा मी इथं अननस घेतलं कट करायला. खूप दिवस झालं आणलं होतं, ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि म्हटलं आज कट करावा. आणि मला तर असं ऐकाय भेटलं, मला वाटते कुठल्या तर ब्लॉगमध्ये एका ताईने, वर्षा ताईने सांगितलं होतं, मला वाटते सांगितलं नव्हतं सॉरी, त्यांच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, असं वरचं कापलेलं वगैरे असं लावल्यावरती येतं असं मला वाटतं, पण मला काय माहीत नाही. जर तसं असेल, वरचा तो शेंडा कापलेला जर लावल्यावर येत असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगा, ते काय मला माहीत नाही. त्यानंतर आमच्या तर शेजारी बसले होते, म्हणलं कट करा, तर ते बोलले नको मी नाही करत, तू बघू, तू शिक कशी कट करते ते मी बघतो. ते बस जवळ बसून बघत होते आणि चाकू नवीनच आणला होता बरं का, तर खूप कार्य होता त्यामुळे मी थोडं हळूहळूच करत होते. एकदम पिकलेलं होतं, थोडंसं कच्चं आणलं असतं ना तर जास्त दिवस गेलं असतं, पुन्हा खराब होऊन जाईल. त्यामुळे मी म्हटलं चला ह्याला ना मी कटच करून घेते. आणि हे खाताना तर मला खूप आवडतं, पण खाऊन झाल्यानंतर ना जिभेला खूप असं चरचर करतं. मला खरंच खूप प्रमाणामध्ये म्हणजे खूपच अननस खायला पहिल्यापासूनच आवडतं. आणि आमच्या शेजारी बसले होते व्हिडिओ बंद चालू करायला. त्यानंतर आता हे तर खातच नाहीत जास्त काही, आता हे तर मला एकटीला संपवायचं होतं. मग पुन्हा हे गोलगोलचे काटे बापरे कसे कापायचे काय लक्षात येत नव्हतं. तरी पण हे अननस ना मी एक व्हिडिओ बघून कट केला आहे, डायरेक्टली कट तर केलाच नाही, कारण मी पहिल्यांदाच कट करत आहे. बाकी इंडियामध्ये तर अननस खूप वेळा खाल्ला आहे, पण ते भैया काय करतात, एकदम व्यवस्थित ते बाहेरचे काटे वगैरे काढून कट करून ते देतात. आणि इथं तशी सिस्टीम नाही आहे. तरी पण मी थोडंसं असं कॉर्नरवर ठेवून त्याचे काटे जे असतात ते काढायचा प्रयत्न केला. एखादा जरी काटा राहिला तर आपल्या जिभेला असं खूप चरचरतं. आणि हे म्हणत होते राहू दे चाकू लागून घेशील, तरी पण मी म्हटलं ते काढूनच घ्यावं काटं. तेव्हा मस्त असं काटं काढून घेतला आणि त्यात आणि खाऊन बघितला, खरंच खूपच गोड होता बरं का. आणि हे आता फ्रीजमध्ये ठेवून देते, पुन्हा नंतर खाते. आणि त्यानंतर द्राक्षसोबत घेतली, अननस खाल्लं. तर असं होतं आमचं आजचं दिवसाचं रुटीन. तर भेटू पुन्हा.